शिराळाची नागपंचमी उत्साहात, परंपरेला संवर्धनाची नवी दिशा. अंबाबाईच्या नावानं चांगभरच्या जयघोषाने शिराळा दुमदुमला. केंद्राच्या अटी शर्तींचे काटेकोर पालन. शेकडो वर्षांची परंपरा, श्रद्धेचा महासागर आणि बदलत्या काळाची जाणीव या त्रिवेणी संगमातून शिराळाची जगप्रसिद्ध नागपंचमी यंदा नव्या स्वरूपात अनुभवायला मिळाली. अंबाबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषात हजारो भाविकांनी उत्सवाचा आनंद घेतला. मात्र परंपरेसोबत सर्पसंवर्धन आणि आधुनिक व्यवस्थापनालाही तितकंच महत्त्व देण्यात आलं. अधूनमधून बरसणाऱ्या पावसाच्या सरी आणि वाद्यांच्या गजराने शिराळा अक्षरशः नागपंचमीच्या रंगात न्हाऊन निघाला. केंद्र सरकारने घालून दिलेल्या अटी शर्तींचं काटेकोर पालन करत जिवंत नागाच्या पूजेला शैक्षणिक आणि सर्पसंवर्धनाच्या प्रबोधनाची जोड देण्यात आली. स्थानिक नागरिक व समाजामध्ये सर्पांविषयी पारंपरिक ज्ञानाचं प्रसारण करण्याच्या उद्देशाने 41 नागरिकांना नाग पकडण्यास व प्रबोधन करण्यास परवानगी देण्यात आली होती. या परवानगीतील नियमांचं पालन करण्यात आलं. या परवानगीसाठी शिराळकरांनी तब्बल 24 वर्ष सातत्याने पाठपुरावा केला. आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह खासदार धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्या प्रयत्नातून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या परंपरेला नियमबद्ध स्वरूप मिळालं. पहाटेपासून दर्शनासाठी रांगा. पहाटे 5 वाजल्यापासूनच ग्रामदैवत अंबामाता मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या. विविध नागमंडळांचे कार्यकर्ते वाद्यांच्या ताफ्यासह प्रतिकात्मक नाग घेऊन मिरवणुकीने मंदिरात दाखल झाले. घराघरात गृहिणींनी मातीच्या नागाची लाह्या, दुर्वा आणि कापसाचं वस्त्र अर्पण करून पूजा केली. प्रमोद महाजन आणि रामचंद्र महाजन यांच्या घरात मानाच्या पालखीचं पूजन झालं. कोतवाल, डवरी, भोई आदी मानकरी उपस्थित होते. मानाचा नागराज, मुखवटा आणि मानाच्या सराफांनी दिलेल्या नाग प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. अंबाबाईच्या नावानं चांगभलच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. परंपरेला प्रशासनाच्या चोख नियोजनाची साथ. उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस, वन, महसूल, नगरपंचायत, आरोग्य, परिवहन आणि वीज विभागाने समन्वयाने काम केलं. पोलीस उपअधीक्षक अरुण पाटील व पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन आणि तहसीलदार श्यामला खोत पाटील यांनी विविध विभागांच्या तयारीचा आढावा घेतला. आरोग्य विभागाने सर्पदंशावरील उपचारांसाठी 600 लसी, 5 रुग्णवाहिका, 32 फिरती वैद्यकीय पथकं आणि 7 विशेष आरोग्य पथके सज्ज ठेवली होती. उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरसह आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. यात्रेकरूंच्या वाहतुकीसाठी शिराळा आगाराच्या 35 आणि बाहेरील आगारांच्या 30 अशा एकूण 65 एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. शहरातील पाणी पुरवठा, स्वच्छता, वीज आणि रस्ते व्यवस्थेलाही सज्ज ठेवण्यात आले. 32 गल्लींवर वनविभागाची नजर. वनविभागाने उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, वनक्षेत्रपाल फिरते पथक संदीप कुंभार, शिराळा वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 150 अधिकारी कर्मचारी, 10 गस्त पथके आणि 7 तपासणी नाके तैनात केले. शहरातील 32 गल्लींवर विशेष लक्ष ठेवण्यात आलं. ड्रोन, सीसीटीव्ही आणि नियंत्रण कक्षाच्या माध्यमातूनही देखरेख करण्यात आली. पोलीस यंत्रणेनेही 617 अधिकारी कर्मचारी, 20 सीसीटीव्ही कॅमेरे, 4 वॉच टॉवर, 15 व्हिडिओ कॅमेरे, 12 ध्वनिमापक यंत्रे, 2 दंगल नियंत्रण पथकं आणि 60 वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली. यात्रेचा रंगही बहरला. अंबामाता मंदिर परिसरात गेल्या 4 दिवसांपासून मिठाई, खेळणी, स्वेटर आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल गजबजले होते. लहान मोठ्यांच्या मनोरंजनासाठी पाळणे व मिनी सेल वर्ल्ड दाखल झालं होतं. मंदिर परिसरात करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने यात्रेचं सौंदर्य आणखी खुललं. उत्सवाला आमदार सत्यजित देशमुख, जनसुराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक, साई तेजस्वी सत्यजित देशमुख, भाजप नेता रेणुकादेवी देशमुख, सुनीता देवी नाईक, डॉक्टर शिमोणी नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, शिवसेना नेते ॲडव्होकेट भगतसिंग नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, नगरसेवक केदार नलवडे आणि माजी सरपंच देवेंद्र पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. परंपरा तीच, पण दिशा बदलली. शिराळाच्या नागपंचमीची ओळख केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता परंपरा, सर्पसंवर्धन, प्रबोधन आणि आधुनिक प्रशासकीय व्यवस्थेचा संगम अशी नवी ओळख निर्माण करत आहे. शेकडो वर्षांच्या श्रद्धेला धक्का न लावता नियमांचं पालन, भाविकांची सुरक्षितता आणि सर्पसंवर्धनाचा संदेश देत यंदाची नागपंचमी पार पडली. त्यामुळे परंपरेचं जतन आणि भविष्याचे भान हा संदेश शिराळाच्या नागपंचमीने राज्यभर पोहोचवला. BBL मराठीसाठी दिनेश सबनीस, नागपंचमीचे शिराळा.
व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या। शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध। विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा। संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।